डेअरी 11 या संघाला दैवली संघाला विनंती करतो क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचा मित्रांनो। दैवली संघ अनिकेत खेडेकर यांना विनंती करतो क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचा आहे, वेळेचं भान ठेवायचं आहे मित्रांनो। सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाले। या स्पर्धेसाठी अगदी निमंत्रण दिल्यानंतर निलेश माडिक साहेब उपस्थित राहिलेत, तरी मी विनंती करतो सचिन माडिक साहेबांना विनंती करतो की निलेशजी माडिक साहेबांचा आपण फुलगुच्छ देऊन याच्यावर सन्मान करावं। आपला माणूस ज्यांनी ओळख करून ठेवले, या तळा तालुका असेल, मानगाव तालुका असेल, श्रीवर्धन तालुका असेल, मसळा तालुका असेल, याच्यामध्ये आपला माणूस म्हणून ज्यांनी ओळख करून ठेवले ते निलेश शिंदे साहेबांचा याच्यावर सन्मान करतील। डीसीसी काकलगलवाडीचे कर्णधार सचिन माडिक साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा याच्यावर सन्मान करावं। थोडंसं फास्ट घ्यायचं मित्रांनो। दोन सलामीवीर, एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे। डोंगरोली गवलोडी स्कोर कोण लिहितोय? स्ट्राइक एंडला मात्र गेलाय तो प्रथमेश आणि नॉन स्ट्राइकला आहे तो सचिन। सचिन थँक्यू। स्ट्राइक एंडला गेलाय तो प्रथमेश आणि नॉन स्ट्राइकला आहे तो सुदेश। डोंगरोली गलवाडी याकडून संघाकडून चांगली फलंदाजी करतोय तो सुदेश आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो दैवली संघ। गोलंदाज अभि गोलंदाज, एक प्रतिनिधी पाठवा ना आमच्याकडे। गोलंदाजाचं नाव आम्हाला माहित आहे पण एक प्रतिनिधी पाठवा, नंतर मग आम्ही एखाद्या गोष्टीचं एक प्रतिनिधी। गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो संघ। सामन्याला सुरुवात होते। स्ट्राइक एंडला फलंदाजी करतोय तो प्रथमेश डोंगरोली गलवाडी या संघाकडून। या स्पर्धेमध्ये गोलंदाजी मार्कवर युवा स्टार मीर स्पोर्टचे सर्व मालक सन्माननीय आदरणीय रोहनजी दळवी साहेबांचं आगमन झालंय, तरी त्यांचं देखील डीसीसी काकलगलवाडी या संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। लाख मोलाचं सहकार्य केलंय, कारण पूर्ण मैदानामध्ये मीर का बल्ला पुरा मचा आहे हल्ला। अचूक त्यांच्याकडे जर स्पोर्ट आहेत, कोणाला जर टी शर्ट हवे असतील, कोणाला बॅट हवे असतील तर आपण त्यांच्याकडे संपर्क करू शकता। प्रथमेश मात्र चांगली फलंदाजी करतोय, 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी। संकेत मात्र अचूक गोलंदाजी करतोय, कमबॅक केलंय गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता करतोय, मानावं लागेल। हवेचं दाब देखील चालू झालेलं आहे। या फायदा होतोय काय फलंदाजाला, पण मात्र वर्चस्व केलंय ते या गोलंदाजाने। अनुभव मात्र पणाला लावावा लागेल या नायगाव मैदानामध्ये तो प्रथमेशला आणि सुदेशला। डोंगरोली गलवाडी या संघाकडून स्ट्राइक एंडला फलंदाजीसाठी आमंत्रित झालेत। अनुभव लावतायत का पणाला? ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील। 1 धाव परिपूर्ण। एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करत नाही, 1 धावेवरती समाधान मांडलं जात आहे। 1 धावेबरोबर स्कोअरबोर्ड पुढे सरसावला जातोय तो 2 या आकड्यावर, 3 या आकड्यावर। मी थोडासा बदल करतोय आता। पुढील समालोचनाची जबाबदारी सूरजला विनंती करतो की आपण करावं। संकेत सुरेख चेंडू हाताळणी आपल्याला पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूची सांगता होते। आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या आहे ती मात्र 3। बिनबाद 3 धावा आतापर्यंत। मला असं वाटतं प्रथमेशने सर्व चेंडूंचा सामना केलेला आहे। सिद्धेश 1 धाव आणि प्रथमेशच्या बॅटमधून 2 धावा। सुरेख फटका चेंडू उंच हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि सुरेख झेल मात्र घेतलेला आहे तो म्हणजे अनिकेत खेडेकर याने आणि हा पहिला विकेट गडी बाद। डीजे तुझे डोल्याला शोभतय चष्मा, दिसतय नाट्यवाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी
करिश्मा दिसते नाटीवाणी सिनेमा वाली मधुबाला माधुरी करिश्मा अगं सुषमा तुझे डोळ्याला शोभते चष्मा अगं सुषमा तुझे डोळ्याला शोभते चष्मा. धन्यवाद धन्यवाद डीजे. आताच समालोचक आमचे बंधू अविनाश काते यांना मात्र 100 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक जाहीर झालेले आहे मीर स्पोर्टचे सर्व रोशन दळवी यांच्याकडून आणि जीपे करण्यात येतील त्यांना. धन्यवाद साहेब, असंच प्रेम राहू द्यात. आणि हा अवांतर चेंडू घोषित होतोय वाईड. संकेत बॅटिंग मार्कवर सज्ज झालेला आहे, तो म्हणजे संकेत. धाव संख्येत भर पडते, धाव संख्या होती ती 4. आतापर्यंत सुरेख गोलंदाजीची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते संकेतकडून. संकेत वर्सेस संकेतचा हा सामना. सुरेख फटका मात्र स्क्वेअर ड्राईव्हचा. तिथे फिल्डर आहे तैनात. एकच धावेवर समाधान मानावं लागेल, ते म्हणजे संकेत याला. सूरज थोडंसं थांबवतो मी. आपल्याला ना चरई खुर्द या संघाचा सत्कार राहिलेला होता, तो आपले निलेश दादा नक्कीच करतील. एकदा अनाऊन्स करायचा आहे. आपला माणूस निलेश दादा शिंदे मात्र सन्मान करताय, सन्मान चिन्ह देऊन सन्मान करताय, ते म्हणजे चरई खुर्द संघाचं RK क्रिकेट संघ चरई खुर्द. आपल्या माणसाच्या हाते मात्र सन्मान चिन्ह प्रदान करण्यात निलेश दादा शिंदे, कॅप्टन रोशन यांना. मीर स्पोर्टचे सर्व आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 5 धावा धाव फलकावर लागल्या आहेत, त्या म्हणजे दहिवली गावचे आपले युवा क्रिकेटर 2 बंधू जे आपल्या टीमचं नेतृत्व करत असतात, असे विनेश खेडेकर आणि अक्षय खेडेकर यांचा मात्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय, तो म्हणजे सचिन माडिक यांच्या हस्ते. यश सुरेखा गोलंदाजी, चांगला टप्पा होता, परंतु तेवढ्या तत्परतेने मात्र तटवून लावलेला होता काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि 2 रन मिळवण्यात यशस्वी झालाय तो फलंदाज. संकेतच्या माध्यमातून आणि हा रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, कोणताही दबाव मात्र झुगारून गोलंदाजी करताना पाहतोय तो आपण म्हणजे यश खेडेकर. 14 वर्षाचा हा युवा गोलंदाज दहिवली गावाकडून गोलंदाजी करत असताना संकेतसाठी आता मात्र अवांतर घोषित करत असताना पंच काहीसा लाईन मिस करतोय, तो म्हणजे यश खेडेकर. मूर्ती लहान पण कीर्ती महान. हॅलो, नवीन पोरं यंग स्टार मात्र आपल्या या टीमसाठी योगदान देताना दिसत आहेत, असा अथर्व महाडिक. तदनंतर मात्र आता आपल्याला यश खेडेकर पाहायला मिळतोय. आपण अप्रतिम गोलंदाजी ऍक्शन आणि तेवढीच सुरेख गोलंदाजीची फेक आपल्याला पाहायला मिळते. यश मारा करेल संकेतसाठी. ओहो, काय ऍक्शन आहे, सुरेख ऍक्शन, पाहण्यालायक अशी ऍक्शन, म्हणजे पाहताच प्रेमात पडाल की काय असं. परंतु बॅटचे एज घेऊन जातोय हा चेंडू सीमा रेषा पार चौका. थँक्यू डीजे. यश थोडासा बॅड लक होतोय, कारण बॅटची एज झाली होती आणि विकेट किपरच्या डोक्यावरून मात्र चेंडू गेला डायरेक्ट सीमा रेषा पार चौकार. परत एकदा यश सज्ज गोलंदाजी मार्कवर. ओहो, ब्लॉकचा चेंडू मारायचा होता, परंतु काहीच बाईच्या स्वरूपात 1 रन आणि पंच दंडित करतायत, अवांतर चेंडूची घोषणा करतायत आणि अशा प्रकारे धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आहे ती 1 बाद 14 धावा. आतापर्यंत मात्र संकेतने सुरेख फलंदाजी आपल्या संघासाठी केलेली आहे. प्रथमेश ओपनिंगचा बॅट्समन अजूनही सज्ज आहे बॅटिंग. प्रथमेश आता मात्र सामना करेल यश याचा. 14 वर्षाचा हा युवा गोलंदाज आता मात्र करिश्मा करतोय की काय आपल्या संघासाठी पाहण्यालायक असेल. यश
परत एकदा लाईन मिस करतोय. स्पीड चांगला आहे परंतु कुठेतरी कंट्रोल थोडा मिस होतोय आणि अशा प्रकारे परत एकदा एक अवांतर चेंडूची फेक केली जाते ती म्हणजे यश मार्फत. आणि राहुल खेडेकर जो संघनायक आहे सोमजाई श्री सोमजाई डेअरी 11 क्रिकेट संघ दहिवली या संघाचा काहीच कानमंत्र देत असताना युवा खेळाडूला विश्वास त्याच्या मनात भरत असताना आणि कुठेतरी त्याला 4 मोलाचे शब्द सांगत असताना पाहूयात यश त्याच्यात किती फरक पाडतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. खरं तर चांगली ऍक्शन आहे तेवढा चांगला स्पीड आहे आणि सुरेख चेंडू याच साठी केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा आणि खरोखरच कानमंत्र मात्र आलाय कामी. आणि एक गुडलेनचा सुरेख उसळी घेणारा चेंडू आपण पाहिलात यशच्या मार्फत. याच्यासाठीच त्याला गोलंदाजीला निमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे कर्णधार राहुल खेडेकर याने. भले वयाने लहान असेल परंतु त्याच्याकडे काबिलियत आहे गोलंदाजी करण्याची आणि ती काबिलियत सिद्ध करत असताना शॉर्ट आर्म जॅब काऊ कॉर्नरच्या दिशेने तिथे फिल्डर आहे. 1 रन घेण्यात यशस्वी. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो चांगला होता. अपील करत असताना अपील धुडकावून लावतायत पंच आणि 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे प्रथमेश. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17च्या घरात. आतापर्यंत 2 ओव्हरचा दुसऱ्या ओव्हरचा 5 चेंडू झालेले आहेत. एक चेंडू शिल्लक असेल. येस पाणी कोणीही पाणी घेऊन जाऊ नये. अंपायरच्या परमिशन शिवाय विनंती आहे डोंगरोली संघाला. प्लीज ऊन जास्त आहे आम्हाला माहिती आहे परंतु अशी पाण्याची मध्येच अडसर आणू नका प्लीज मित्रांनो कारण वेळ खूप महत्वाची आपल्यासाठी. धन्यवाद. थोडस सहकार्य करा नक्कीच. आपल्याला काळजी तर घ्यायचीच आहे परंतु इनिंग ब्रेक मध्ये किंवा ओव्हर ब्रेक मध्ये घ्या. धावसंख्या झालेली आहे 17. 1 बाद 17 धावा प्रथमेश साठी यश. आणि हा धमाकेदार फटका वेल जज कॅच होता परंतु कॅच मिस करतोय आणि हा षटकार. आमच्याकडे लग्न करतच नाही. अरे या छपरा काय आजार आहे तो बुवाच असलाच आणि आता हिचं बी लगीन झालं नाही पण मला काही प्रॉब्लेम नाही. माझं लगीन जरी झालं असलं ना तरी पण मला चालतं सगळं. डोकं कसं धन्यवाद डीजे. जरा स्पीडअप करायचं आहे पंच विनंती असेल विकी काते जरा स्पीडअप करून घ्यायचं. जास्त टीम मीटिंग घ्यायला देऊ नका वेळ. आणि खरं तर ही कॅच व्हायला पाहिजे होती का असा प्रश्न मला असं वाटतं पडला असेल तो म्हणजे श्री सोमजाई डेअरी 11 क्रिकेट संघ दैवली या संघ नायकाला. कारण सुरेख गोलंदाजीचं मिश्रण पाहायला मिळालं होतं आपल्याला यश कडून परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र आलेला हा षटकार धावा देऊन गेला 6 आणि धावसंख्या झाली म्हणजे 1 बाद 23 धावा. प्रथमेश आता फलंदाजीच्या रंगामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा आता संकेत स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्कवर. संतोष धुमाळ शेवटचा षटक आपल्या संघासाठी घेऊन आला आणि पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद करतोय तो म्हणजे संकेतच्या स्वरूपात. वृंदावन संघाला विनंती आहे बाबा प्लीज ग्राउंड मध्ये बॉल जातोय तुमचा.
मॅच चालू आहेत. आणि आता संकेतची जागा घेण्यासाठी रोशन दाखल झालेला आहे. राधाकृष्ण क्रिकेट संघ डोंगरोळी गौलवाडी या संघाकडून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शेवटल्या षटकातला 23 धावसंख्या झालेली आहे. जास्तीत जास्त धावसंख्या उभा करण्याचा मानस असेल ते म्हणजे डोंगरोळी गौलवाडी या संघाचं. किती मोठं आव्हान मात्र उभं ठेवतायत ते श्री सोमजाई डेअरी 11 क्रिकेट संघ दहिवली यांच्या समोर ते पाहण्यालायक असेल. संतोष धुमाल एक्सपिरियन्स गोलंदाज रोशनसाठी हो सुरेख पद्धतीने क्लास पद्धतीने खेळून काढलेला चेंडू चाललाय घरंगळत फिल्डरकडे. दुसऱ्याचा मानस होता परंतु प्रथमेश परत पाठवत होतो म्हणजे रोशन याला. खरं तर रोशनने जे काम करायचं ते केलंय कारण प्रथमेशची बॅट आता मात्र तळपलेली आहे आणि शेवटचा षटक आहे हाणामारीचा षटक आहे आणि त्यात जर स्ट्राईक जास्तीत जास्त प्रथमेशकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि तोच विश्वास दाखवताना प्रथमेश स्वतःवरती मी टीमच्या ओपनिंगला का आलो आणि मला ओपनिंग का करायचे आहे आणि माझ्या टीमसाठी धावा कुटायच्या आहेत आणि त्यासाठी माझं उभं राहणं खूप महत्वाचं आहे आणि तेच करत असताना संतोष धुमाल परत एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज. सामना करेल तो म्हणजे प्रथमेश ज्याच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. परत एकदा उंच 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 आणि तिथे फिल्डर आहे आणि वेल जज कॅच मोठा हादरा गडी बाद. प्रथमेश बॅक टू द पॅव्हेलियन. डोंगरोळी संघ बोलत असेल चौकार सिक्सर दे परंतु कुठेतरी त्याच प्रयत्नात अपयशी. उंची जास्त होती आणि लांबी कमी आणि त्यातच वेल जस्ट कॅच आपल्याला पाहायला मिळाला तो अनिकेत खेडेकर करून. या मॅच मधला त्यांनी मला असं वाटतं हा दुसरा झेल घेतलेला. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ही दोन जोडी राहुल आणि अनिकेत मात्र या संघांमध्ये तसेच अभिषेक आणि अनिकेत खेडेकर दोन बंधूंच्या दोन जोड्या आपल्याला पाहायला मिळतात या संघांमध्ये. संतोष धुमाल परत एकदा सुरेखा चेंडू होता. चेंडू हवेत स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न असफळ होता. तेवढा सुंदर थ्रो होता. रनआउटचा सुद्धा चान्स होता. काय गोलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे या हाणामारीच्या षटकामध्ये संतोष धुमाळ याने खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी. कारण जास्तीत जास्त धावा कुटण्याचा मानस जो आहे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न आहे तो डोंगरोळी संघाचा परंतु त्याच्यावर ब्रेक लावण्यात यशस्वी होते. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 गडी मात्र बाद केलेले आहेत ते म्हणजे संतोष धुमाळ याने. धावसंख्या झालेली आहे ती 26. 3 धावा खर्च केलेल्या आहेत. ओहो सुरेख चेंडू परत एकदा. हॅलो अविनाश दादा कुठे असतील त्यांनी स्टेजकडे यायचंय. तसेच पुढील होणारा सामना आर के बोरीचा माल वर्सेस SCS वृंदावन दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण स्टेजकडे यायचंय. संतोष धुमाल गोलंदाजी मार्कवर सज्ज. रोशनसाठी मारा करेल. सुरेख चेंडू गुडलेनचा मारा होता. न समजलेला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा होता परंतु प्रयत्न असफळ आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. प्रथमेश ठेवतोय स्ट्राईक. विकेट गडी बाद. थँक्यू डीजे. आणि मला असं वाटतं हा खेळ संपलेला आहे पहिल्या इनिंगचा आणि धावा लागलेल्या आहेत धावफलकावर म्हणजे 27 आणि सोमजाई डेअरी 11 क्रिकेट संघ दहिवली यांना करायचे आहे जिंकण्यासाठी 28 धावांचं माफक आव्हान म्हणावं लागेल परंतु डोंगरोळी संघाकडे पर्यंत गोलंदाजीचा ताफा चांगला आहे आणि ते सुद्धा या धावा डिपेंड करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. सोमजाई डेअरी फार्म आणि राधाकृष्ण क्रिकेट संघ डोंगरोली गौलवाडी दहिवली वर्सेस डोंगरोली गौलवाडी रंगणारा हा सामना. 28 धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे दहिवली संघाला श्री सोमजाई डेअरी 11 क्रिकेट संघ दहिवली. डीजे
ऍक्टिव्हिटीज आहे. डोंगरोळी संघाला विनंती असेल की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे मित्रांनो. विनंती आहे आपण वेळ जास्त खर्ची घालवू नका कारण वेळेची कमतरता नक्की जाणवते आपल्याला उत्तरार्धात. अगदी सामन्याच्या शेवटाकडे आपण जेव्हा जातो तेव्हा मात्र आवडतं घ्यावं लागतं आणि त्यासाठी आताचं जे सहकार्य असेल ते तुमचं खूप मोलाचं असेल कारण यानंतर होणारा जो सामना असेल तो पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. आर के क्रिकेट संघ बोरीचामाळ वर्सेस श्री सोमजाई क्रिकेट संघ वृंदावन सागर. एक अटीतटीची लढत आपल्या समोर थोड्याच वेळात दाखल होईल. दोन तुल्यबल्य असे संघ, ताकदवर संघ गवळी समाजातले एकमेकांसमोर ठाकणारे तला तालुक्याला बिलॉंग करणारे दोन्हीही संघ अक्षरशः आजूबाजूचे संघ परंतु खेळात सुरत थोडा आपणास थांबवतोय कारण मान्यवरांचं याच्यात सन्मान केलं जात आहे. आर के बोरीचामाळ आणि वृंदावन संघ कर्णधार सागर आपण टॉस साठी यायचं आहे तरी सन्मान चिन्ह दिलं जात आहे. प्रमोदजी रिकामे साहेबांच्या शुभ हस्ते. वृंदावन संघ सोमजाई क्रिकेट संघ वृंदावन सागर या कर्णधाराला विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं आहे. वृंदावन या संघाला देखील सन्मान चिन्ह दिलं जात आहे प्रमोदजी रिकामे साहेबांच्या शुभ हस्ते. सागरचं देखील याच्यात सन्मान केलं जात आहे. काकल गलोडियाची संघाचे कर्णधार सचिन माडिक साहेब सागरचं याच्यात सन्मान करतायत. लाख मोलाचं सहकार्य देखील त्यांनी केलेलं आहे. तरी आपण जाऊया सन्मान सोहळ्याकडे. दोन फलंदाज सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाते. आर के क्रिकेट संघ बोरीचामाळ आणि वृंदावन संघ. वृंदावन या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेलाय. आपलं कॉल सांगायचा सागर. ओके. दोन सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. सोमजाई डेअरी 11 दोन सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. सुरत आपण थोडस सत्कार घेतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही स्पर्धा करतोय म्हणजे आलेल्या पाहुण्यांचा याच्यात सन्मान झाला पाहिजे. तरी मी विनंती करतो काकल गवलवाडीचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र यादवचारी ट्रस्टचे खजिनदार ज्यांच्याकडे रिझर्व्ह बँक ज्यांच्याकडे आहे ते विनायकजी महाडिक साहेब इथे उपस्थित आहेत. तरी मी आनंदजी महाडिक साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा याच्यात सन्मान करावं. या स्पर्धेला दाखल झालात. कॅमेरामॅनला आमच्या विनंती करतो जिकडे सत्कार सोहळा होत आहे आपण त्यांच्याकडे कॅमेरा करायचा आहे. स्टेजच्या वरतीच आपण आपला याच्यात सन्मान केलं जाईल. मी विनंती करतो विनायक महाडिक साहेबांना आपण या स्टेजवरती यायचं आहे. तरी पुढील सत्कार मूर्ती आहेत ज्यांनी कमी वयामध्ये एक उद्योजक पदवी म्हणून ज्यांनी मिळवलं. जवेरी बाजारामध्ये ज्यांचा उद्योग आहे ते काकल गोलवडीचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय भरतजी महाडिक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील यशस्वी सन्मान करतील. मी विनंती करतो संतोष महाडिक साहेबांना विनंती करतो की आपण भरत महाडिक साहेबांचा याच्यात सन्मान करावा. याच्यानंतर आपण सन्मान सोहळा घेणार आहोत. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. पहिलाच चेंडू होता आणि पहिलाच चेंडू मात्र दंडित करतायत पंच. नो बॉलच्या स्वरूपामध्ये मयूर याला फेकी गोलंदाजी बाद आणि अशा प्रकारे आता मात्र नवीन गोलंदाजाची आता मात्र निवड करावी लागेल ते म्हणजे कर्णधार राधाकृष्ण क्रिकेट संघ डोंगरोली गौलवाडी रोशन खेडेकर याला. खरं तर यक्ष प्रश्न असेल समोर कारण आता मात्र डिफेंड करायचे आहेत 28 धावा आणि त्यात ही अशी सुरुवात धावांचा झालाय श्री गणेश अवांतर चेंडूच्या साथीने आणि एक धावफलकावर लागलेली आहे ती म्हणजे श्री सोमजाई डेअरी 11 क्रिकेट संघ दहिवली. नवीन बांधणीचा संघ आपण पाहतोय. खास करून अनिकेत खेडेकर अभिषेक खेडेकर यांच्या प्रयत्नातून साकार झालेला हा संघ जे पुरस्कृत करतायत या संघाला सोमजाई डेअरी फार्म ज्यांचा पनवेलला स्वतःची डेअरीचा व्यवसाय आहे दुग्ध व्यवसाय आहे आणि त्या योगे मात्र स्पॉन्सर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन बंधू संतोष धुमाल. फलंदाजी मार्कवर सज्ज आणि संकेत आलाय गोलंदाजीला. परत एकदा चेंडू चांगला होता परंतु लाईन मिस करतोय. पंच दंडित करतात आमच्याकडे वळून मात्र जमिनीला समांतर हात करून वाईटचा इशारा घोषित करतायत. अवांतर चेंडू घोषित करतायत.
2 धावा झालेल्या आहेत. अजूनही एकही लिगल बॉल टाकलेला नाही आहे, तो म्हणजे या स्पर्धेला काही मान्यवरांची उपस्थिती राहते. बहुमूल्य वेळ काढून आमचे विलास माळी साहेबांचे परममित्र आहेत. अगदी या स्पर्धेला वेळातच वेगळ्या नायगाव नगरीमध्ये दाखल झाले. ते सन्माननीय आदरणीय काय नाव लिहिलं नळफोडी गावचे सुपुत्र शिंदे गटाचे युवा नेते आहेत. अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे ते सन्माननीय आदरणीय राकेश साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तरी काकलगवलडी गावाच्या वतीने मनपूर्वक आपला हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी दाखल झालात. ही स्पर्धा सकाळपासून साहेब अगदी शांतमय वातावरणामध्ये चालू आहे, कारण ही स्पर्धा आम्ही अगदी आठवणीला उजाळा देणारा, या स्पर्धेमध्ये खेळणारा खेळाडू आमचा मित्र नितेश रिकामे त्याच्या आठवणीला उजाळा देणारा म्हणून आज सन्मान चषक आम्ही भरवला गेलेला आहे. या स्पर्धेसाठी आपण दाखल झालात. पुनश्च आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तरी मी विनंती करतो पुढील समालोचन आपण चालू करावं. प्रथमेश ज्याने बॅटिंग केली होती, आता मात्र 2 बॉलरच्या बदलीनंतर स्वतः दाखल झालेला आहे गोलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू लगातार निर्धाव चेंडू, सुरेख लेग ब्रेक गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर ऍक्शन आणि तेवढाच सुंदर धाटणीची गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली. ती प्रथमेशच्या गोलंदाजीमध्ये सुरेख गोलंदाजी संतोष धुमाळ काहीसा निष्प्रभ ठरतोय. आणि हा परत एकदा तटवायचा होता. बॅटची एज घेऊन चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅन आहे तिथे दाखल. एकाच रनावर समाधान मानावं लागेल. संतोष धुमाळ याला बॅटने निघणारी ही पहिली धावा आहे, ती म्हणजे श्री सोमजाई डेअरी फार्म 11 संघासाठी. धावसंख्या आहे ती 3. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. काय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती प्रथमेश कडून, कारण पहिले 2 गोलंदाज दंडित केल्यानंतर मात्र स्वतः आपल्या खांद्यावर गोलंदाजीची धुरा घेतली आणि त्यानंतर मात्र 3 सुरेख चेंडू त्याने आतापर्यंत डिलिव्हर केलेले आहेत आपल्या संघासाठी. प्रथमेश गोलंदाजी करेल. ओहो, बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, न समजलेला चेंडू. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता. हा तिसरा या षटकातील निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे प्रथमेश याच्या गोलंदाजीतून. अप्रतिम गोलंदाजी. राहुल खेडेकर ज्याच्यावर संघाची भिस्त आहे, ज्याच्या फलंदाजीने हा संघ ओळखला जातो, सोमजाई डेअरी फार्म 11 हा संघ ज्याच्यावर दारोमदार ठेवून आहे असा हा युवा स्टार राहुल खेडेकर वर्सेस प्रथमेश. फुलटॉस चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेतलेला आहे. कव्हर ड्राईव्हचा हा खणखणीत दणदणीत आणि पहिला चौकार. याचसाठी ओळखला जातो तो म्हणजे राहुल खेडेकर. आणि आपली क्षमता दाखवत असताना प्रथमेशवर थोडस दबाव, काहीस व्यत्यय येतोय त्याच्या रनिंग मध्ये. परत एकदा प्रथमेश सज्ज राहुलसाठी. परत एकदा फुलटॉसचा मारा होता, अंगाचा वेध घेणारा चेंडू होता आणि तेवढा सुरेख पद्धतीने खेळून काढलेला आहे तो म्हणजे फाईन लेगच्या दिशेने. 2 रन घेण्यात यशस्वी. तिसऱ्याचा प्रयत्न आणि पंचांकडे अपील करत असणारा राहुल, परंतु पंच दाद देत नाहीत. लीगल डिलिव्हरी. अशा प्रकारे 2 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होतीये ती बिनबाद 9 धावा. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. सुरेख एक द्वंद्व पाहायला मिळतंय. 3 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर मात्र ओव्हर चेंज झालेली आहे. पंच ओव्हर चेंज झालेली आहे. नक्कीच या स्पर्धेला देखील शिंदे गटाचे सन्माननीय आदरणीय जे शिंदे गटाचे युवा अध्यक्ष आहेत ते राकेश जे तुपट साहेब आपण उपस्थित राहिले आहेत. तसेच गणेश पवार साहेब असतील, बालकृष्णा भोजने साहेब असतील, राजूबाई साहेब असतील, यांचं मनपूर्वक काकलगलोडे याच्या गावाच्या वतीने मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण दाखल झालात. पुनश्च आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 9 धावा धावफलकावर लागलेले असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अप्रतिम गोलंदाजी, तेवढीच सुंदर फलंदाजी आणि आता गोलंदाजी मार्ग सज्ज रोशन. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने हाताळलेला चेंडू 22च्या स्वरूपात 1 रन घेण्यात यशस्वी. अपील करतायत पंचाकडे आणि पंच आमच्याकडे समांतर हात करत असताना दंडित करतायत. वाईटचा इशारा. अवांतर चेंडू धावाने
धावा 2 ने पुढे जातीये 11च्या घरात. सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत. साजेशी खेळी करतायत ते म्हणजे राहुल खेडेकर आणि संतोष धुमाळ. निष्प्रभ केलं होतं प्रथमेश यांनी. रोशन खेडेकर यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. श्री विनायक महाडिक समाजसेवक काकल गवलवाडी यांच्याकडनं तुमच्यासाठी एक वैयक्तिक पारितोषिक लागलेले आहे. 3 चेंडू 3 विकेट घेतले तर मात्र रोख रक्कम 501 रुपये तुम्हाला देण्यात येतील. आता एटीएम मात्र उघडं झाले रोशन खेडेकर साठी. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू तदनंतर चांगला फटका. हा आर पार सीमा रेषा पार षटकार. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. थँक्यू डीजे. खरोखरच आता कुठेतरी ब्रेक लागलेला नाहीये तो म्हणजे राहुलच्या फलंदाजीला. रोशनला ब्रेक लावावा लागेल. ओहो सुरेख चेंडू आणि परत एकदा दंडित करतायत पंच. इल्लीगल डिलिव्हरी घोषित करतायत. वाईट चेंडू. रणांची धावसंख्या वाढती. भरारी घेताना पाहतोय आपण 18 धावा धाव पलकावर लागलेल्या आहेत. आता 10 धावांची गरज असेल. परत एकदा रोशन कट करायचा होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. तेवढीच सुरेख विकेट किपिंग पाहायला मिळते आणि हा गडी बाद. राहुल खेडेकर बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा झटका. डीजे काटीन घोंगड. अरे ये अरे बाबा ये अन थँक्यू डीजे. आणि आता अनिकेतची राहुलची जागा घेण्यासाठी गेले ते म्हणजे मोठे बंधू अंकित खेडेकर. तीन चेंडू झालेले आहेत. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू रोशन. परत एकदा सज्ज आपल्या वैयक्तिक षटकातला 4था चेंडू घेऊन मारा करेल अंकित साठी. आणि परत एकदा अवांतर चेंडू घोषित करतात. वाईट. रोशन परत एकदा सज्ज अंकित साठी दबाव टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यात यशस्वी होताना पाहतोय आपण. सुरेख फटका लेगच्या दिशेने. तिथे फिल्डर आहे. चांगला जज केला होता परंतु काहीसा मिस होतोय बॉल. अडवण्याचा प्रयत्न होता. खरं तर कॅच नव्हती परंतु प्रयत्न चांगले होते परंतु 2 रन घेण्यापासून वंचित नाही ठेवू शकले अंकित. याला मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. हा धष्टपुष्ट असा आहे खेळाडू आणि त्याच्या 6 हिटिंग काबिलियतसाठी मात्र या संघात जागा बनवून आहे तो म्हणजे अंकित. आणि धावसंख्या झालेली आहे ती 21. 1 बाद 21 धावा. दुसरं षटक मात्र प्रगतीपथावर पाहतोय आपण रोशन याच्या मार्फत. परत एकदा अवांतर चेंडूची फेक आणि हा विकेटीकडून सुटलाय आणि नशिबाचा चौकार मिळतोय बाईच्या स्वरूपात. जवळ सुपारी फुटण्याच्या जवळ आलेली आहे असं वाटतंय श्री सोमजाई डेअरी फार्म 11. कारण 8 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल यानंतर.
आणि हा दणदणीत आणि खणखणीत येतोय विजयी चौकार ब्रँडेड अंकित खेडेकर. गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, पाणी घाली ती गौराबाई. थँक्यू डीजे. आरके क्रिकेट संघ बोरीचा माळवर श्री सोमजाई क्रिकेट संघ वृंदावन सागर या पुढील होणारा सामना दोन ताकदवर संघ आता मात्र एकमेकांसमोर उभे टाकणार आहेत. कैलाशवासी नितेश रिकामे स्मृती चषक 2025 पर्व दुसरे टिवरी या गाव